आपण आनंददायी शनिवार अंतर्गत एक उपक्रम पाहणार आहोत। तर उपक्रमाचं नाव आहे प्रश्नाचे उत्तर सांगा व बक्षीस मिळवा। या उपक्रमाचा एक नियम आहे, जो विद्यार्थी 3 प्रश्नाचे उत्तर सलग सांगेल त्या विद्यार्थ्याला बक्षीस देण्यात येईल। सर्वांना समजलं? ज्यांना प्रश्नाचं उत्तर येते त्यांनी फक्त हात वर करायचा। तर पहिला प्रश्न आहे, एका दिवसात किती तास असतात? सांग नजीफा। एका दिवसात 24 तास असतात। बरं, दुसरा प्रश्न, मराठी भाषेत एकूण स्वरांची संख्या किती? माहिती आहे? ठीक आहे, बस। कस्तुरी? 14। बरं, पूर्ण वाक्यात उत्तर सांग। पूर्ण वाक्यात सांग। मराठी वाक्यात स्वरांची संख्या मराठी भाषेत स्वरांची संख्या 14 आहे। बरं, दुसरा प्रश्न, एका तासात किती मिनिटे असतात? एका तासात 60 मिनिटे असतात। बरं, तिसरा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान। अरे वा, कस्तुरीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा। प्रश्न, प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतात? जय? 26 जानेवारी। बरोबर। दुसरा प्रश्न, ज्ञानेंद्रियाचे नावे सांग। एकूण किती ज्ञानेंद्रिय आहेत? आठवत नाही? ठीक आहे। स्वरा? 5। नावे सांग। आठवत नाही, ठीक आहे। सुघोष? ज्ञानेंद्रियांची नावे डोळे, त्वचा, नाक, कान आणि ओठ नाही। जी बरोबर। तुला दुसरा प्रश्न आता, मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतात? मिसाईल मॅन म्हणून सुभाषचंद्र बोस। नाही। अमन? मिसाईल मॅन म्हणून एपीजे अब्दुल कलाम। डॉक्टर अब्दुल कलाम। एपीजे हाँ, अब्दुल कलाम यांना ओळखतात। बरोबर। दुसरा प्रश्न तुला, उस्मानाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव कोणते? शिव अगोदर? छत्रपती। आठवत नाही? छत्रपती संभाजी। नाही। ओमकार? उस्मानाबादचे नवीन नाव धाराशिव आहे। बरोबर। तुला पुढचा प्रश्न, भारत देशाची राजधानी कोणती? भारत देशाची राजधानी दिल्ली आहे। बरोबर। मानवी शरीरात एकूण किती ज्ञानेंद्रिय आहेत? 5। बरोबर। तुला तिसरा प्रश्न आता, पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? जिल्हाधिकारी माननीय जी.एस. बोडके। बरोबर। ओमकार साठी सर्वांनी टाळ्या वाजवा, त्याने 3 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेले आहेत। चला पुढचा प्रश्न आहे, पालघर जिल्ह्यात एकूण तालुके किती? निधी? 8। कोणकोणते? तलासरी, वसई, वाडे, जव्हार, मोखाडे, डहाणू, विक्रमगड, पालघर, आठवत नाही?
झालेत ना मग. हां, पुढचा प्रश्न. आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? नवी दिल्ली. नाही. मुंबई. हां. नंतर औरंगाबाद शहराचे नवीन नाव कोणते? छत्रपती संभाजीनगर. बरोबर. निधीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. तिने प्रश्नाची उत्तर बरोबर दिलेली आहे. बस. प्रश्न. पालघर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी कोण आहेत? आराध्य. माननीय श्रीमती संगीता भागवत मॅडम. बरोबर. तुझा पुढचा प्रश्न. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण? स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर. तिसरा प्रश्न. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? आठवत नाही. हर्षिता. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. बरोबर. तुला मराठी भाषेत एकूण व्यंजन किती? 34. किती? 34. हा, 34. बरोबर. तिसरा प्रश्न. मराठी भाषेत अर्धस्वर कोणते? बरोबर. तीन प्रश्नाचे हर्षितानं बरोबर उत्तर सांगितले. टाळ्या वाजवा सर्वांनी. बस. पुढचा प्रश्न. मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? चल रुही. मराठी भाषेत एकूण वर्ण 4 आहेत. नाही. सांग. मराठी भाषेत किती वर्ण आहेत? मराठी भाषेत वर्ण 2 आहेत. नाही. आकांक्षा. 14. नाही. 14 नाही. खुशी. 52. बरोबर. मराठी भाषेत एकूण वर्ण किती आहेत? 52 आहेत. तुला दुसरा प्रश्न. मराठी भाषेत एकूण स्वरांची संख्या किती? 14. बरोबर. आधी किती होते? 12. आता 2 वाढले. कोणते वाढले? 2 स्वर वाढलेत ना. आधी 12 खडी होती, आता 14 खडी झाली. कोणते 2 स्वर वाढले? नाही. इकडे अमन. बरोबर. अमन, दुसरा प्रश्न तुला. मराठी भाषेत एकूण स्वरादी किती? मराठी भाषेत एकूण स्वरादी 14. नाही. 2. हा, बरोबर. एकूण किती स्वरादी आहेत? 2. कोणते आहेत? आणि आहा. बरोबर. अमनसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. प्रश्न. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? प्रगती. 1 ऑगस्ट 2014. बरोबर. दुसरा प्रश्न. पालघर जिल्हा महाराष्ट्रातला कितवा जिल्हा आहे? 36वा जिल्हा आहे. बरोबर. नंतर पालघर जिल्ह्याच्या लगतचे जिल्हे कोणते? पालघरच्या लगतचे जिल्हे ठाणे व नाशिक आहेत. बरोबर. सर्वांनी प्रगतीसाठी टाळ्या वाजवा. प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय आहे? जय. छत्रपती शिवाजी भोसले. पूर्ण नाव. अथर्व. छत्रपती शहाजी भोसले. बरोबर. अथर्वला पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी. गोदावरी नदी सगळ्यात लांब नदी आहे. तिसरा प्रश्न. शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. बरोबर. अथर्वसाठी टाळ्या वाजवा. त्याने 3 प्रश्नांचे उत्तर सांगितले. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? स्वराली. कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे. बरोबर. दुसरा प्रश्न. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? नाही. स्वरा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद.
बरोबर. प्रश्न, मराठी भाषेत एकूण वर्ण किती आहेत? 52. बरोबर. तिसरा प्रश्न, पालघर जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. बरोबर. स्वरासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. तिने प्रश्नाचं उत्तर दिले. तिसरा प्रश्न, पालघर जिल्ह्यात कोणते नृत्य प्रसिद्ध आहे? कोणते नृत्य? आराध्या? तारपा. बरोबर. दुसरा प्रश्न, पालघर जिल्ह्यातील नद्यांची नावे सांग. तानसा नदी. आठवत नाही? इकडे रुही. तानसा नदी, वैतरणा नदी, पिंजाळ नदी, सूर्या नदी, वाळवंटातील जहाज कोणत्या प्राण्याला म्हणतात? उंट. बरोबर. रुहीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा.